आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, बहरीन विमानतळ परिसरामध्ये अनेक भारतीय प्रवासी अडकलेले आहेत। भारतीय प्रवाशांकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आलेला आहे। अनेक भारतीय प्रवासी हे बहरीन विमानतळ परिसरामध्ये अडकलेले आहेत आणि आपल्याला सुरक्षितपणे या ठिकाणावरून बाहेर काढलं जावं, रेस्क्यू केलं जावं अशी मागणी भारतीय प्रवाशांकडून केली जाते। या ठिकाणी या भारतीय प्रवाशांनी हनुमान चालीसा पठण केल्याचंही दिसतंय। या भारतीय प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण देखील आहे। बहरीन विमानतळावर हे प्रवासी अडकलेले आहेत। मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आता आपल्याला भारतीय सरकारनं या ठिकाणाहून सुरक्षितपणे रेस्क्यू करावं अशी मागणी या प्रवाशांकडून करण्यात आली आहे। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, इस्रायल इराण युद्धामुळे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू ही दुबई विमानतळावर अडकलेली आहे। तिने ट्विट केलेलं आहे। काय म्हणाले ट्विटमध्ये ती पाहूया। मी सध्या सुरक्षित असून माझ्या टीमसह दुबईमध्ये अडकलेली आहे। सध्या काय घडत आहे हे समजून घेणं कठीण आहे। त्रासदायक व्हिडिओ समोर येत आहेत। विमानतळावर गोंधळाचं वातावरण आहे। सर्वजण लवकर यातून बाहेर पडू अशी अपेक्षा आहे असं ट्विट पी.व्ही. सिंधू यांनी केलेलं आहे।